नमस्ते. तर मागील व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन्स मध्ये येणाऱ्या फिजिकल क्वांटिटीचा आपण अभ्यास केला होता. यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर वेलोसिटी आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन, मग त्यांचे युनिट्स, डायमेन्शन्स, त्यांच्या डायरेक्शन्स आपण राईट हँड स्क्रू रूलच्या सहाय्याने आपण पाहिलेले आहेत. त्यात अँग्युलर वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, रेडियस वेक्टर, टँजेन्शियल लिनियर वेलोसिटी ह्या एकमेकांची रिलेशन्स कशा आहेत, परपेंडिक्युलर, पॅरलल, प्लेनला कशा असतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशनचे टाइप्स. आता सर्क्युलर मोशनचे टाइप्स किती आहेत? तर एक युनिफॉर्म आहे आणि दुसरा नॉन युनिफॉर्म आहे. तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म कशावरती डिपेंडन्स आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. दिसते का? युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. समजा हा मी लेमन घेतलेला आहे, या लेमनला एक थ्रेड असा बांधलेला आहे, इथं मी डाव्या हाताने पकडणार आणि ह्या लेमनला मला सर्क्युलर मोशन द्यायचे आहे. मग सर्क्युलर मोशन द्यायचे आहे म्हणून का आपण हा लेमन हातात धरून फिरवणार आहोत का? नाही. तर हा या पोझिशनला फिक्स आहे. मी या लेमनला ज्यावेळी या डायरेक्शन मध्ये मूव्ह करतो त्यावेळी दिली जाणारी वेलोसिटी ही जी डायरेक्शन जी आहे, पुश करणारी वेलोसिटी जी आहे ती या डायरेक्शन मध्ये असणार आहे. मग मी ही डायरेक्शन्स अशी पुश करतो, इथं पुश करतो, त्यावेळी हा सर्क्युलर मोशन्स मध्ये राहणार आहे. समजा या बॉबला या डायरेक्शन मध्ये जर वेलोसिटी दिली तर त्या डायरेक्शन मधून काय असणार आहे, तो लेमन सर्क्युलर मोशन्स मध्ये असणार आहे. हे झालं या पद्धतीने. समजा हीच वेलोसिटी या डायरेक्शन मध्ये येत असताना मी मॅग्निट्यूड जी लिनियर वेलोसिटीची आहे ती थोडीशी जास्त पुश करतोय मी, त्यामुळे तो जो बॉब आहे, तो जो लेमन आहे, तो जास्त रोटेशन्स घेत असणार आहे. म्हणजे याचा अर्थ या बॉबला जी टँजेन्शियल लिनियर वेलोसिटी देतो त्याची मॅग्निट्यूड स्मॉल असेल तर नंबर ऑफ रोटेशन्स कमी होतील, मॅक्झिमम असतील तर त्याचे रोटेशन्स कसे असणार आहे, जास्त असणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी हा लेमन सर्क्युलर मोशन्स मध्ये राहणार आहे त्यावेळी त्या लेमनचे नंबर ऑफ रोटेशन्स हे त्या लेमन्सला दिल्या जाणाऱ्या टँजेन्शियल लिनियर वेलोसिटीच्या मॅग्निट्यूड वरती डिपेंडेंट आहे. जर ही मॅग्निट्यूड प्रत्येक रोटेशनला सारखीच असेल तर प्रत्येक रोटेशनला लागणारा टाइम पिरियड हा सारखा राहतो. जर मॅग्निट्यूड बदलत असेल तर रोटेशनला सुद्धा प्रत्येक रोटेशनला लागणारा टाइम हा कसा असणार आहे, वेगळा होईल. आणि याच डिपेंडंट वरती जी टँजेन्शियल लिनियर वेलोसिटी आहे त्या टँजेन्शियल लिनियर वेलोसिटीच्या मॅग्निट्यूड वरून आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स तयार झालेले आहेत. मी फॉर एक्झाम्पल दाखवतोय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स म्हणजे काय असणार आहे, हा त्या सर्कलचा सेंटर असेल. समजा मी ए पोझिशन घेतोय, जरा झूम कर दिसतंय, बी पोझिशन घेतोय, इथं सी पोझिशन घेतो. त्या प्रत्येक पोझिशनला टँजेन्शियल लिनियर वेलोसिटी अशा पद्धतीने ऍक्ट होत असणार आहे. जर समजा त्या पोझिशनला लागणाऱ्या टँजेन्शियल वेलोसिटीची मॅग्निट्यूड सारखी असेल तर टाइम टेकन फॉर completed every turns, every revolutions is same. Such type of motion is called as uniform circular motion. To define uniform circular motion, the particles performing along the circumference of circle, the particle moves along the circumference of circle with constant tangential velocities, constant tangential linear speed, constant magnitude of linear velocities is called uniform circular motion. For example, Earth revolving around the sun, electrons revolving around the nucleus, minute hands revolving
around the center of clock, tip of the minute hand. These are the examples of uniform circular motions. Every turns of the revolving around the earth is at the same time. Every revolutions of electrons is at the same time. Every revolutions of minute hand, every revolutions of second hand, every revolutions of hour hand is at the same time. This is the example of uniform circular motion. Second, non-uniform circular motion. For example, suppose this tangential linear velocity of magnitude is different. Suppose A positions of magnitude is V1, B position ला V2 इतके असेल आणि C position ला V3 इतके असेल. त्या tangential linear velocity ची magnitude ज्यावेळी डिफरंट होईल, magnitude ज्यावेळी डिफरंट होत असणार आहे त्यावेळी त्याचा रोटेशन्स अँग्युलर वेलॉसिटी बदलते आणि अँग्युलर वेलॉसिटी बदलले म्हणजे रिक्वायर्ड टाइम टेकन फॉर completed revolutions is different for different, and that's why this motion is called as a non-uniform circular motion. Example, इलेक्ट्रिक फॅनचं एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रिक फॅन्स जेव्हा आपण स्विच ऑन करतो, पहा स्विच ऑन करूया आपण आणि स्विच ऑन केल्यानंतर स्टार्ट पासून पाहायचं, ऑब्झर्व करायचंय. स्विच ऑन, नंबर ऑफ रोटेशन इज गोज ऑन इन्क्रीजिंग. Switch off, number of rotation goes on decreasing. This is the switch on and switch off, goes on increasing and goes on decreasing numbers. This is the non-uniform circular motion. Second example, this ball, this lemon is moves in vertical circular motions. Vertical circular motions. In vertical circular motions, this type of moves of speed is slowly goes on decreasing. Now this type speed is goes on increasing. This vertical circular motions is a non-uniform circular motions. These are the example of uniform circular motions and non-uniform circular motions. Both are types is an circular motions, uniform and non-uniform. These two types is only depending on tangential linear velocities of magnitude. If the magnitude is same, then it uniform. Magnitude is different, then it's non-uniform circular motions. Okay. Now we can see first, if may be uniform and may be not uniform, non-uniform. The tangential linear velocity may be change, may be same, but its direction is continuously changes. At A position, linear velocity of direction in these directions. At B positions, linear velocity acts in these directions. At C positions, the directions of tangential linear velocity is in this. The magnitude is same, but direction is changes in uniform circular motion. Non-uniform circular motion, magnitude is also changes and direction is changes. So that uniform circular motions and non-uniform circular motions both are accelerating motions. And these accelerating motions is required to produce the force. Both uniform and non-uniform circular motion is an accelerating motions. Because of this, magnitude or directions both are changes or one of the quantities changes. That's why these two physical uniform and non-uniform circular motions is an accelerating motions, and these accelerating motions is required the forces. What are these forces in circular motions? Number one is centripetal force and number two is centrifugal force.
मग व्हॉट इज द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स? दिस फोर्स मस्ट बी रिक्वायर्ड टू कीप सर्क्युलर मोशन्स. हे दोन्ही मोशन्स, दोन्ही फोर्स नेसेसिटी आहे की तो बॉल, तो पार्टिकल सर्क्युलर मोशन्स मध्ये ठेवण्यासाठी. मग द फोर्स विच कीप्स द पार्टिकल इन सर्क्युलर मोशन्स. बट व्हॉट आर इट्स टाइप? सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल. तर सेंट्रिपिटल force is required the force which keeps the particles performing in circular motions and acts towards the center of circle and along the radius. That force is called centripetal force. What is the centrifugal force? Centrifugal force, the force which keeps also particle performing in circular motions, but its directions is away from the center and along the radius. Depending on the directions of forces, there are two types of the motions. One is centripetal force and the second is centrifugal force. One is example there. The centripetal force is example slings. Example we happen. Suppose this is the slings. We have taken here a lemon and thread. One hand is fixed and other hand is moves to the lemon in circular motions. If the lemon is pushed in this direction, in these directions, then the lemon goes not through continuously going through these directions, but it is rotate. Why rotate? The tension is formed on the swing. These tensions is done the centripetal force, and this centripetal force is towards the center and along the radius. Now centrifugal force. How works this centrifugal force? Two glasses we have taken here and two lemons. These two glass pack with its mouth, and these two lemon cannot be separate to each other. But these two glasses simultaneously rotate. Now we can see here these two glasses simultaneously rotate. दोन ग्लास घेतलेले आहेत, त्यांची तोंड एकमेकांना पॅक करून त्यामध्ये लेमन ठेवले आहेत.